अस्सलाम वालेकुम. मी जमीला आदिल शाह, राहणार घाणेकोंड, गवलवाडी. माझ्यासोबत जी घडलेली घटना आहे, ती 5/12/2024 ची आहे. आणि माझा मुलगा तारिक शाह, तो मला त्याने सांगितलं की मी मम्मी बाहेर गेम खेळतोय, आणि मला बोलून त्यांनी 10:20ला तो बाहेर बसला होता, घराच्या बाहेर. 10:20च्या नंतर मग मी घरातच होते. त्याच्यानंतर मला जरा झोप लागली डोळ्याला. बरोबर 11:34-33ला मला जाग आली की माझा मुलगा आलाय नाही अजून घरी. त्याच्यानंतर मग मी त्याला कॉल केला त्याच्या मोबाईलवरती. मोबाईलवर कॉल केल्यानंतर समोरचा कोण व्यक्ती होता, त्याने ते कॉल रिसीव्ह केला. रिसीव्ह केल्यानंतर त्याने मला डायरेक्टली शिव्या वगैरे द्यायला लागला. एवढ्या घाण शिव्या दिल्यात की मी आता ते बोलू पण शकत नाही. एवढ्या घाण शिव्या त्याने दिलेल्या. त्याच्यानंतर मला असं वाटलं की ते चुकीचं माझं कॉल लागलंय त्या माझ्यापासून. म्हणून मी पुन्हा कॉल केला. पुन्हा कॉल केल्यानंतर पुन्हा तो समोरचा माणूस मला शिवी दिला आणि म्हटला की जर तू सकाळपर्यंत जर आलीस नाही, जो आम्ही ठिकाण सांगतोय त्या ठिकाणापर्यंत तू आलीस नाही, तर तुझ्या मुलग्याला आम्ही कापून तुझ्यापर्यंत पाठवू. तर त्याच्यानंतर मला त्यांनी अशा शिव्या दिल्यानंतर मी घाबरले होते. मला सुचत नव्हतं की मी काय करू. तर माझा मुलगा तारिक शाह आणि त्याचा मित्र मेहुल सावंत, ह्या दोघांना त्यांनी मला ऑलरेडी सांगितलं होतं की आम्ही त्याला भरपूर मारलंय आणि आम्ही त्याला आमच्या घरामध्ये बंद करून ठेवली आहे. तर मी कशी जाऊ ही माझ्या मनात भीती होती. मी ऑलरेडी घाबरली होती की माझ्या मुलाला एवढी मारली आहे, ती मला काही सुचत नव्हतं. त्याच्यानंतर मग मी माझ्या भावाला कॉल केला. भावाला कॉल केल्यानंतर भावाने माझ्या डायरेक्ट 112वर कॉल केलाय. भावाला मी माझी घटना सगळी सांगितली की बाबूला भरपूर मारलंय आणि ते लोक म्हणतात जर आलात नाही तुम्ही तर त्याला कापून पाठव. तर मी काय करू. तर मला तेवढं काही सुचलं नाही, म्हणून माझ्या भावाने डायरेक्ट पोलिसांना संपर्क 112वर केला. 112वर संपर्क केल्यानंतर पोलिसांनी लगेच ऍक्शन घेतलाय. आमच्यासोबत ते त्या घटनास्थळ जिथं झालं आमच्यासोबत घटना, तिथे त्यांनी लगेच आले. ते आल्यानंतर मी त्यांच्या म्हणजे तिथं आतमध्ये एंट्री केली. एंट्री केल्यानंतर तिथे जे वातावरण होतं, कमीत कमी तिथं 70-80 लोक होती. ते त्याच्यामध्ये तरुणही होते, त्याच्यामध्ये ओल्डही होते, म्हातारे सुद्धा होते. कमीत कमी त्यांचं वय 50-45 वयाचे होते. काही तरुण होते 26-27 वर्षाचे होते. तर मी आतमध्ये गेल्यानंतर माझ्या 2 मुलांना आरोपीसारखी तिथं बसून ठेवलेली होती. मी बसले, सर बसले, त्यांच्या 2 कॉन्स्टेबल आमच्या सोबत होते. त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर मी 5 मिनिटांनीच बसली अशी आणि माझ्या भावाने एंट्री केलं. 2 माझे भाव, अशी टोटल माझे 2 भाव आणि एक मेहुणा माझा, अशी 3 लोक तिथं आली होती. मी ह्यासाठी माझ्या भावाला बोलवली की काहीतरी समजूत घालून, काय विषय असेल तो मला ह्यांनी सांगितला पण नव्हता की तुमच्या मुलग्याने काही केलं नाही की चुकी काय झाली आहे. ऍक्च्युली मला त्यांनी काही सांगितलं नव्हतं. त्यांना सांगणं भाग होतं. त्यांनी मला एक कॉल करायचं होतं की तुमच्या मुलग्याने असं केलं नाही, की त्यांनी चुकी केलं नाही तर त्यांनी 2 फटके दिले असते तरी मला काही फरक नाही पडला असता. त्यांनी मला न सांगता त्यांनी शिवीगाळी केली. मला असं म्हणजे अपशब्द वापरले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी मला तिथे बोलवून जर तू नाही आलीस तर तुझ्या मुलाला कापून टाकू, ह्या भीतीने मी तिथं सरांना घेऊन, आमचे तिथले जे सर आहेत त्यांना घेऊन मी त्या घटनास्थळावर गेली. गेल्यानंतर ती लोक म्हणजे शांततेने बात करण्याच्या मनस्थितीतच नव्हते. तर त्या लोकांना माझ्या भावाची आतमध्ये एंट्री झाल्यानंतर माझ्या भावाने म्हटलं की बाबू तुला कोणी मारलं, असं फक्त बोललं. एवढं बोलल्यावरच ती लोक आउट ऑफ कंट्रोल झाली. त्या लोकांनी डायरेक्ट शिवीगाळी, मारहाण चालू त्यांचं झालं. त्यांनी एवढं म्हणजे ती 70-80 जी लोक होती त्याच्यानंतर ती 100वर गेली. कमीत कमी ती 100च्या पुढं पण असतील. मी असं सांगत नाही की, पण 100च्या वरती होती. त्यांनी भरपूर माझ्या भावांच्या अंगावरती मारहाण केलंय त्याने. परत मी सोडवायला गेली ते मला त्यांनी शिव्या गाळ्या केल्या आहेत आई बहिणीवरनं. ते त्यांनी सुरुवातीपासूनच केलंय. त्याच्यानंतर त्यांनी माझ्या अंगावरची वडणी ओढली आहे. मला माझ्या छातीमध्ये फाईट मारलाय. माझ्या पोटामध्ये मला बॅक साईडला मारलंय. माझ्या अंगावरची वडणी, माझ्या छातीवर हात घातले, माझी कुर्तीची बटणं वगैरे त्यांनी तोडली आहे. तर त्या मुलांनी मला, त्यातला जो एक माणूस होता, मी त्याला विसरू शकत नाही, त्याचं नाव आहे मुनव्वर भोट. त्या मुनव्वर भोट आणि मोहम्मद अली आंबेडकर ह्या व्यक्तीनी, आणि त्याच्यामध्ये एक तरुण मुलगा होता कामिल घारे,
तर ह्या 3 व्यक्तींनी मला असं धरून मला जी फेकली आहे ना, तर मी तिथं ऑन द स्पॉट माझा जीव पण गेला असता. मला त्यांनी भरपूर काही केलंय माझ्यासोबत, ते मी सांगू शकत नाही. पण मी सांगते, माझ्यासोबत त्यांनी एवढं नीच हरकत केली आहे, की त्यांनी माझं कसं सांगू, की त्यांनी माझी सलवार सुद्धा म्हणजे असं पॅन्ट वगैरे पण माझी त्यांनी खिचली आहे. तर मला हे सांगायला सुद्धा लाज वाटते, पण मी करणार काय? कारण का माझ्यासोबत ते झालंय. आज मी लोकांचं चांगलं करणारी आहे महिला आणि मी सगळ्यांचं चांगलंच करते. त्यांचा उद्देश हा होता, ते आम्हाला नंतर कळलंय. त्यांनी काय सांगितलं, की तुमची 2 मुलं तुमच्या जातीची आहेत हे मला माहिती नाही, की ती मुसलमान आहेत. आम्हाला वाटलं ती हिंदू आहे. कारण का माझ्या मुलग्याचं नाव त्यांनी सांगितलं मी मुन्ना. त्याच्या मित्राला विचारलं तर सांगितलं मी मेहुल. त्याच्यानंतर ते म्हणतायत म्हणजे ते नंतर म्हणतायत, की आम्हाला जेव्हा हे माहिती झालं म्हणजे प्रकरण, तर ते म्हणतात, की आम्हाला माहिती झालं, की तुम्ही मुसलमान आहात. आम्हाला माहिती असतं, की तुम्ही मुसलमान तर आम्ही एवढं केलं नसतं. का हिंदू आहे म्हणून तुम्ही काय त्याला कापून टाकाल? मी हिंदू आहे म्हणून काय म्हणजे मला तुम्ही मारून टाकाल का? हे कुठलं म्हणजे हे आपल्याला आपलं मजहब शिकवत नाही. आपल्याला हे आपलं मजहब शिकवत नाही, की आपण काहीतरी आपण एवढी मुसलमान असे एवढे नाही आहेत, की कुठल्याही व्यक्तीच्या महिलाच्या अंगावर, तिच्या छातीवर किंवा तिचे कपडे फाडायचा प्रयत्न किंवा तिच्या अंगावरची वडणी काढून टाकायचं एवढं निर्लज्जपणा कोणीही करत नाही. ते आज तुम्ही लोक केलं आहेत. ज्या लोकांनी सर केलं आहे हे सगळं माझ्या सोबत, त्यांची मला नावं बरोबर आठवतायत. आणि दुसरी गोष्ट, की ते एवढे आउट ऑफ कंट्रोल झाले, की आम्हाला कंट्रोल रूम ला फोन लावून पोलिसांना बोलवायला लागली. कोण कोण आहेत नावं कोण कोण आहेत सर? त्याच्यामध्ये मेन आरोपी आहे अख्तर घारे, दुसरा आहे इरफान घारे, तिसरा आहे कामिल घारे, मुनव्वर बोट आणि गावाचे सरपंच. त्यांचं मला नाव अजून काय मला माहिती नाही, पण ते गावाचे सरपंच मुनव्वर बोट, अख्तर घारे, कामिल घारे, इरफान घारे, मोहम्मद अली आंबेडकर आणि आयान बोट हे मेन आरोपी आहेत. तर की सगळं जी सुरुवात झाली आहे अजून तक ती कुठून झाली आहे? सगळ्यात पहिला जो स्टेप होता तो खेडमधून झाला आहे. हे का झालं ह्याचा तपास पोलिसांनी केला का? दुसरी गोष्ट सर अशी की जी कारवाई झाली तर झाली, पण त्याच्यावर ॲक्शन घेतलंय का? आज 6 दिवस झाले, आपल्या इकडे 6 दिवसामध्ये अजून न्याय भेटला नाही. का नाही भेटला ह्याचा तपास पोलिसांनी केला? जसं चिपळूण पोलीस आपले तपासाला लागले आहेत, तसे खेडचे पोलीस लागले आहेत का सर? हा सगळ्यात मोठा प्रश्न येतो इथे. दुसरा असा की अजून ती खुलेआम फिरतायत. नाही आम्हाला असं ऐकण्यात आलं की त्यांच्यावर कुठलं वॉरंट निघालं आहे. मग असं काय? ह्याचा मतलब काय की पोलीस एकाएकडचीच कारवाई करतायत का? या पोलीस त्या केसला पुढे न्यायची कोशिश करत नाहीयेत. कारण की आज अगर आपण चिपळूणचं प्रकरण बघितला तर चिपळूणमध्ये पोलिसांचा जो चालू आहे प्रकरण ते आपल्या एकाएकडची करतायत. दुसऱ्या इकडचं प्रकरण आम्हाला खेडचं काही दिसत नाहीये. प्लस अजून एक सर त्याच्या मुद्द्यामध्ये असं आहे की जी खेडमधून हे जी लोक इथं आली होती त्याच्यामध्ये काही लोकांची अशी नावं आतमध्ये फसली आहेत की ती लोक त्याच्यामध्ये होतीच नाही. त्याच्यामध्ये कुठली गावाची लग्नाला आलेली पण मुलं होती. सर ती नावं कोणी दिली? ती नावं कशी आली? ह्याचा पोलिसांनी तपास केला पाहिजे. का केला पाहिजे? कारण की सर जी गुन्हेगारच नाही आहेत त्यांची नावं देणारा कोण? सगळ्यात मोठा पहिले हा क्वेश्चन आला. कारण की खेडची लोक तर त्या लोकांना ओळखत नसतील, आणि अगर खेडची लोक ओळखत नाही मग ह्यांच्या सोबत कोण आहे ज्यांनी ही सगळी नावं दिले? सर राजकारण तुम्ही करा, पण राजकारण एवढं मोठं नको करू की त्याच्यामध्ये तुम्ही जे पिक्चर्स दाखवताय त्याच्यामध्ये काय घडलंय, अस्तित्वात काय झालंय हे तुम्हाला प्रत्यक्ष पताळणं हे खरोखर गरजेचं आहे. लोकांपर्यंत अफवा फैलवणं, लोकांपर्यंत कुठलीही बातमी टाकणं, त्याच्या पहिले समजून घेणं की का कशासाठी घडलंय, कुठे कशापासून हे रोखलं पाहिजे होतं आणि आज हा मामला इथपर्यंत का आलाय. अजून एक इथे मला गोष्ट सांगायची आहे की जी माझी बहीण आहे त्यांना जे धमकी येत आहेत की तुम्ही केस मागे घ्या या अदर्स काही धमक्या येत आहेत, हे सर धमक्या देणारे कोण आणि कोणाच्या एवढ्या जीवावर ह्या धमक्या देत आहेत? प्रत्यक्ष ह्या गोष्टीचा पण खुलासा करणं भरपूर गरजेचं आहे. ह्याच्यातून आम्हाला एक गोष्ट अशी कळाली की ह्याच्यामध्ये सर राजकारणचा भरपूर समावेश आहे. ह्यांना कोणाचा तरी एवढा मोठा पाठिंबा आहे म्हणून आज त्यांची हिंमत एवढी वाढली की ते धमक्या पण देत आहेत. सर हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आणि आता सर आम्हाला उद्यापर्यंत अगर न्याय नाही भेटला तर आम्ही
परवा मुख्यमंत्रीपर्यंत जाण्याचा आमचा आहे. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका.